त्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला ज्या अडचणी येत आहे, जे लोक आपल्या बरोबर जुळत नाहीये, जे लोक आपल्या बरोबर काम करू इच्छित नाहीये, त्यांना कामाची कुठलीही गोष्ट त्यांना मिळत नाहीये किंवा ते काम करण्यासाठी तयार होत नाहीये, अशा लोकांसाठी आपण एक चांगले वेगळ्या प्रकारचं काहीतरी नियोजन करत आहोत, जेणेकरून त्यांना युजमी ॲप्लिकेशन बद्दल पूर्णपणे समज द्यायची आहे, पूर्णपणे त्यांना खात्री पटवून द्यायची आहे आणि पूर्णपणे खात्री पटल्यानंतर एखादा व्यक्ती तुमचे वर्किंग मध्ये तुम्हाला ॲज अ हेल्पर, हेल्पिंग हँड म्हणलं तर लीडर तुम्हाला सपोर्टिव्ह राहणार आहे. अशा लीडरला सपोर्ट करण्यासाठी किंवा अशा लीडरला सपोर्ट करणार आपण आहोत. तर आपले आज माझे टीम मध्ये जवळपास 150 लोक आहेत, तर तुमच्या टीम मध्ये पण काही जास्त असे लोक आहेत ज्या लोकांना तुम्ही जॉईनिंग तर करून घेतली, त्यांनी बहुतेक कदाचित एखाद्या वेळेस KYC पण केली असेल पण रिसेलर फॉर्म भरलेला नसेल, तर रिसेलर फॉर्म भरण्याचं पण त्यांना आपण एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहोत. मार्गदर्शन केल्यानंतर रिसेलर फॉर्म का भरला जातो, तो बिझनेस कशा पद्धतीने कोणी काम नाही केलं तर पुढच्या टायमाला तर त्याचा युजमीचा बिझनेस त्याचे नॉमिनल ट्रान्सफर होतो. रामनाथ लिंगसे सर, तुमच्याकडे कोहोस्टची पॉवर आहे. कोहोस्टची पॉवर मध्ये खाली गेल्यावरती 3 डॉट मध्ये गेल्यानंतर एक रेकॉर्डिंग नावाचा ऑप्शन दिसतो शेअर ऑप्शनच्या शेजारी. तर रेकॉर्डिंग जेव्हा थोडीशी माझी सगळ्या लोकांची एंट्री झाली त्याच्यानंतर एक थोड्या वेळसाठी आपली रेकॉर्डिंग आपल्याला करायची आहे, याची हे पण तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ओके, बरं. आतापर्यंतचा जो काही मी आवाज माझा आलेला आहे, जे काही मी तुम्हाला दिसत आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने दिसत असेल, सगळ्या गोष्टी आहे आपले. तर ह्या ट्रेनिंग मधनं आपण काय शिकणार आहोत, तर आपल्या या ट्रेनिंग मध्ये सर्वात मोठा एजेंडा किंवा सर्वात मोठा आपला मोटिव्ह आहे आपले झोपलेले लोक, आपले काम न करणारे लीडर्स. ह्या लोकांना आपल्याला जागा कसं करायचं आहे किंवा यांना ऍक्टिव्ह कसं करायचं आहे, यासाठी आपण हे आजचं ट्रेनिंग घेतो आहोत. या ट्रेनिंगचे मागचा पर्पज असा आहे की येत्या काही दिवसानंतर आपला मेपिन नावाचा जो फ्रँचायझी मॉडेल आहे, त्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये मेपिनमध्ये आपण काम करणार आहोत. तर आपल्याकडं आपली टीम युजबी मध्ये काम करेल आणि आपण मेपिंग मध्ये काम करणार आहोत. मेपिंगसाठी आपल्याला लोकांपर्यंत जायचंय, त्या शॉपकीपरकडे जायचंय, कुठल्या दुकानदाराकडे जायचंय, कुठल्या शेतकरीकडे जायचंय. तर आपल्या कामाचा व्याप वाढणार आहे आणि आपल्या कामाचा व्याप वाढल्यामुळं आपण कदाचित एखाद्या वेळेस युजमीचे युजर्स लोकांना एंटरटेन करू शकणार नाही किंवा त्यांना आपण गाईड करणार नाही. त्या उद्देशाने, त्या अनुषंगाने आपण आपल्या खालच्या लीडरला आपला डुप्लिकेट करतोय, आपल्यासारखा त्यांना बनवतोय. म्हणजे एखाद्या वेळेस माझा अपलाईन बिझी आहे पण मी ॲज अ सेकंड अपलाईन म्हणून तुम्हाला मी गाईड करू शकतो. एवढी त्याची ताकद आणि एवढी त्याची पॉवर आणि याची तेवढी ॲबिलिटी आपण त्याला वाढवून देणार आहोत. एम आय राईट? ओके, दिस इज फॉर द डुप्लिकेशन वर्क. आपल्याला ह्या डुप्लिकेशन वर्क मध्ये एक गोष्ट सर्वात मोठी करायची आहे की आपले लीडर आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे. आतापर्यंतचा जो काही मी सेशन सुरू केला तो मराठीमध्ये केला होता. आपल्या बरोबर मेहरूर सिंग नावाचे माझे डाउनलाईन मधले व्यक्ती आहे, ते मध्य प्रदेश छत्तीसगड वरनं आहे. त्यांना मराठीचा थोडासा इश्यू आहे, मराठी त्यांना कळते, थोडके मोडके कळते पण तेवढं जास्त फ्रिक्वेंटली नाही कळते. तर काय आपण हे सेशन हिंदीमध्ये सुरू करूया? चलेगा सबको? सबको चलेगा? सभी की सहमति के साथ काम करूंगा मैं, क्योंकि मेरे अकेले के लिए ये मिशन मैंने नहीं बनाया है, हम सब के लिए ये मिशन बनाया है और इस मिशन में हम लोग काम करने वाले हैं. ओके, ये दिख रहा है आप लोगों को? उल्टा दिख रहा है.